नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या 2 in 1 या कथासंग्रहातली कथा भार्गवजींची कस्टमर सर्व्हिस. त्या दिवशी नेहमीप्रमाणे ठीक 11:30च्या ठोक्याला चला आता थोडं काम करूया असं स्वतःला बजावीत मी पेन उचलून निब पुढ्यातल्या कागदावर टेकवणार. तेवढ्यात मला हवासा वाटणारा व्यत्यय आला. माझ्या टेबलावरचा फोन ट्रिंगला. आमचे बडे बॉस राजेंद्र कुमार भार्गवजी म्हणाले, अरे भाई जरा जल्दी आओ, मेरे केबिन में मीटिंग है. मी आजूबाजूला नजर फिरवली. भार्गवजींनी आमच्यापैकी सगळ्या अधिकाऱ्यांना मीटिंगसाठी बोलावलं असल्याचं माझ्या लगेच लक्षात आलं. कारण नेहमीच्या शिरस्त्यानुसार सगळा अधिकारी वर्ग हातात छोटं पॅड आणि बॉलपेन घेऊन बडे बॉस भार्गवजींच्या केबिनच्या दिशेनं निघालेला होता. मी घड्याळात पाहिलं. 11:30 झालेली होती. मीटिंग कमीत कमी तासभर चालली तर पुन्हा टेबल जवळ येईपर्यंत लंचची वेळ होणार होती. म्हणजे अर्धा दिवस काहीही काम न करता जाणार होता. भार्गवजींबरोबरच्या मीटिंगच्या वेळी करायचा असतो ना तसा धीर गंभीर लांब चेहरा करून मी घाईघाई तिथनं निघालो. भार्गवजींनी ही मीटिंग बोलवली ना त्याला कारणही तसंच होतं बरं का. आमच्या ऑफिसमधली कस्टमर सर्व्हिस म्हणजे ग्राहक सेवा अगदी रसात तळाला पोहोचलेली होती. बिन सरकारी ऑफिस असून सुद्धा आम्ही आजकाल आमच्याकडे येणाऱ्या कस्टमर मंडळींची फारशी पर्वाच करत नव्हतो. त्यांचे विनंती अर्ज महिनोन्महिने आमच्या गच्च आवडलेल्या फाईलीत पडून राहत. आमच्याकडे प्रत्यक्ष येऊन आपल्या अर्जाची चौकशी करणाऱ्या ग्राहकाशी आमच्यापैकी बहुतेक सगळे उद्धट रीतीनं पेश होत असत. उडवाउडवीची उत्तरं देणं, काहीतरी सांगून टोलवाटोलवी करणं, या दुर्मिळ कलेतनं तर आम्ही पुरते पारंगत झालेलो होतो. बहुतेक वेळा आमच्याकडचे अर्ज हरवले जात होते किंवा गहाळ होत होते. त्यामुळे 2-3 महिन्यांनंतर आम्ही ग्राहकांना डुप्लिकेट प्रत आणायला सांगत होतो. ते बिचारे नाक मुठीत धरून दुसरी प्रत घेऊन येत आणि आता तरी लवकर ॲक्शन घ्या अशी भयानं थरथर कापत आम्हाला विनवणी करत. थोडक्यात आमच्याकडे सुरुवातीचा अर्ज घेऊन येणारा प्रथम भेटीत टवटवीत प्रसन्न दिसे, पण त्याच्या आमच्याकडच्या फेऱ्या एकदा सुरू झाल्या आणि त्या फेऱ्यांची संख्या वाढायला लागली की तो शेवटी दमलेला, त्रासलेला, कावलेला दिसू लागे. आमच्याकडे येणारा 20 वर्ष वयाचा उत्साही तरुण थोड्याच कालावधीत अकाली वृद्ध दिसू लागे. कालच एक ग्राहक, खरं म्हणजे एक ग्राहिका, तिचं नाव मेरी डिक्रोज, फार वैतागली होती ती. जॉर्ज फर्नांडिस नावाच्या अधिकाऱ्याबरोबर झालेल्या चर्चेची परिणिती बाचाबाचीत झाली होती आणि सांगता मेरीनं जॉनच्या थोबाडीत वाजवण्यात झालेली होती. मेरीनी आपला उद्वेग अशा रीतीनं व्यक्त केलेला पाहून क्षणभर जॉन सुद्धा दिगमूढ होऊन पाहत राहिला होता. जॉनला तो धक्का इतका अनपेक्षित वाटला की चुरचुरनाळा गाल चोळायचंही त्याला भान राहिलं नाही. पण पुढच्या क्षणी तो चावतळून उठला. आपल्या कानशिलात वाजवणाऱ्या मेरी डिक्रोजच्या दिशेनं झेपावला, पण तेवढ्यात मेरीनं अत्यंत चपळाईनं दरवाजा गाठला आणि ते लिफ्टच्या दिशेनं धावली. जॉननी तिचा पाठलाग केला खरा, पण जॉनचे हात तिच्यापर्यंत पोहोचायच्या आत ती लिफ्टमध्ये शिरली आणि तिने लिफ्टचा दरवाजा बंद करून आपल्याला खाली नेणाऱ्या बटनावर बोट ठेवलं. आपल्याला गुंगारा देऊन पळू जाऊ पाहणाऱ्या मेरीला गाठण्यासाठी जॉन जिनेच्या दिशेने निघाला. एका उडीत 3 पायऱ्या ओलांडत तो खाली पोहोचला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मेरीची लिफ्ट खाली पोहोचलेलीच नाही, ती वरतीच अडकलेली आहे. मग धावत पळत दात ओठ खात 4 जिने उतरून तो खाली आलेला जॉन पुन्हा वरच्या दिशेने निघाला. तो 4थ्या मजल्यावर पोहोचतो न पोहोचतो तो चलाख मेरीनं लिफ्ट सुरू करून टाकली, निघाली खालच्या दिशेनं. आता पुन्हा जिने उतरून जाणं जॉनच्या जीवावर आलं, पण मेरीनं केलेल्या अपमानाचा बदला गेल्याकरता तो पुन्हा निघाला, पण त्याचा मागाचा झोप कुठल्या कुठे विरून गेलेला होता. तो इमारतीच्या बाहेर आला, एका टॅक्सीत बसला. कारण खाली पोहोचला तेव्हा मेरी इमारतीच्या बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीत बसून कधीच निघून गेली असं त्याला तिथं जमून सगळा रोमहर्षक प्रकार अवलोकन करत उभ्या असलेल्या जमावानं सांगितलं. मेरीनं जॉनच्या मुस्काटीत भडकावली. याचं आम्हा सगळ्यांना वरकरणी दुःख झालं तरी आतनं मात्र आम्ही खुदू हसत होतो बरं का. त्याला कारणही तसंच होतं.
मेरीनं आपल्या कंपनीचा अर्ज दिल्यानंतर त्या अर्जाचं पुढं काय झालं हे विचारण्याकरता ती आज 15व्यांदा आमच्याकडे आलेली होती. काय आहे, जॉनला मेरी आवडली होती. म्हणजे तशी ती कोणालाही आवडण्यासारखी होती बरं का. आणि तिचं दर्शन पुन्हा पुन्हा घडावं म्हणून जॉन तिने दिलेल्या अर्जावर ॲक्शनच घेत नव्हता. तिच्याशी अर्धा तास गप्पा मारून पुढच्या भेटीचा वायदा करत होता. मग ह्या सगळ्या प्रकाराला कंटाळून आपल्या अर्जाचा आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा या इराद्यानं मेरी आली होती. आणि नेहमीप्रमाणे जॉनचं लाळ घोटणं सुरू झाल्यावर थोड्याच वेळात यू गो टू हेल असे तीव्र उद्गार काढून तिने जॉनचं थोबाड रंगवलं आणि गनिमी काव्याचं विलक्षण चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवून ती पसार झालेली होती. आमचे बडे बॉस भार्गवजींच्या कानावर हा सगळा प्रकार गेलेला असावा. कारण ऑफिसात घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या घटनांचा तपशीलवार रिपोर्ट त्यांना तसा मिळतोच. आणि त्यामुळे त्यांनी ही इमर्जन्सी मीटिंग बोलावलेली होती. मी त्यांच्या केबिनचं दार टकटकवलं आणि दार किंचित किलकिलं करून आत पाहिलं. भार्गवजींच्या केबिनमध्ये 20 खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. 18 खुर्च्या भरलेल्या होत्या. प्रत्येक जण गंभीर चेहरा करून भार्गवजींकडे पाहत होता. मी मला जमेल इतपत गंभीर भाव चेहऱ्यावर धारण केला. एक भुवई वर केली की मी बऱ्यापैकी गंभीर दिसतो अशी माझी ठाम समजूत असल्यामुळे गंभीर दिसण्यात मागे राहून उपयोगाचं नाही म्हणून मी माझी उजवी भुवई किंचित वर ताणली आणि आत शिरलो, खुर्चीवर बसलो. भार्गवजींच्या चेहऱ्याकडे पाहायला लागलो. सब लोग आ गए क्या? भार्गवजींनी सभोवताली बघत विचारलं आणि किंचित हसत ते म्हणाले, आय होप सदानंद हॅज कम. येस सर, येस सर, सदानंद म्हणाला. हे सदानंदचा लौकिक असा आहे ना मंडळी की कुठलीही मीटिंग सुरू होऊन ऐन भरात आली की मग हा मे आय कम इन सर असं म्हणत आत घुसणार. पण आजच्या मीटिंगचं गांभीर्य ओळखून सदानंद सुद्धा वेळेवर हजर झाला होता. ओके नाव लेट्स स्टार्ट असं म्हणत भार्गवजींनी आपली मान एकदम गर्रदेशी फिरवली आणि आपल्या टेबलावरच्या टेलिफोनवर नजर केंद्रित केली. कारण भार्गवजींच्या टेलिफोनचं एक वैशिष्ट्य असं की मीटिंगला सुरुवात होताच त्यांच्या टेबलावरचा फोन वाजतो आणि मग अशा वेळी डोंट डिस्टर्ब मी, मीटिंग इज गोइंग ऑन अशी तंबी देऊन टेलिफोनचा रिसिव्हर खाडकन आदळून भार्गवजी सगळ्यांकडे बघतात आणि म्हणतात, हा तुम्ही कहा था. टेलिफोन वाजला नाही हे लक्षात येताच भार्गवजी आनंदले आणि म्हणाले, डिअर फ्रेंड्स, क्या है गे, आपल्या ऑफिसची एक दैदिप्यमान वैभवशाली परंपरा आजकाल ढासळतीये. एक काळ असा होता की ग्राहकानं अर्ज करायचा अवकाश की आपलं उत्तर ताबडतोब रवाना व्हायचं. कधी कधी तर आपलं उत्तर रवाना व्हायचं आणि ग्राहक नंतर अर्ज घेऊन यायचा. मित्रो, मी थोडीशी अतिशयोक्ती केली हे तुमच्या लक्षात आलं असेलच म्हणा. पण आज मला ही मीटिंग बोलवावी लागली याचं कारण तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. मला एवढंच म्हणायचं आहे, आवर कस्टमर सर्व्हिस इज गोइंग टू डॉग्स. आतापर्यंत गोइंग टू डॉग्स हा शब्दप्रयोग आपण आपल्या देशाच्या संदर्भात वापरत होतो, पण आता अशी बिकट वेळ आली आहे. काय तुम्ही लोकांनी काय चालवलंय काय? हा, अरे आपल्याकडे येणारा ग्राहक हा साक्षात देव असतो. कस्टमर इज आवर गॉड. त्याला नाराज करताय तुम्ही? लक्षात ठेवा, कस्टमरची सेवा करण्याकरता कंपनी आपल्याला पगार देते आणि तुम्ही तर सर मे आय डिस्टर्ब यू सर. कृष्णमूर्तीचा आवाज ऐकू आला. त्याबरोबर आपापली मान उंच करून सगळ्यांनी आपापल्या नजरा कृष्णमूर्तीच्या दिशेनं वळवल्या. या कृष्णमूर्तीचं हे काय? भार्गवजींचं बोलणं ऐन भरात येत असताना त्यांना डिस्टर्ब करायला त्याला फार आवडतं. आणि गमतीची गोष्ट अशी की भार्गवजींनाही असं मध्येच कोणीतरी आपल्याला डिस्टर्ब केलेलं आवडतं. कारण मागे एकदा अशाच प्रसंगी भार्गवजी बोलतच राहिले आणि मध्येच थांबून सभोवताली बघत ते म्हणाले, देर इज नो बडी टू डिस्टर्ब मी. अरे वेर इज अवर कृष्णमूर्ती? कृष्णमूर्ती हॅज प्रोसीड ऑन लिव्ह सर. कुणीतरी माहिती पुरवली. अरे बाबा, कृष्णमूर्ती नसेल तर दुसरा कोणीतरी बोलू दे, मी एकटाच किती वेळ बोर करणार. तर त्याच कृष्णमूर्तीनं भार्गवजींना आज डिस्टर्ब केलं. खुर्चीवरून उठून उभा राहत कृष्णमूर्ती काही म्हणणार तेवढ्यात भार्गवजी म्हणाले, लहान मुलासारखं वागू नकोस, प्लीज बी सीटेड. बसून सांग तुला काय म्हणायचंय. सर, ते आपल्याकडे येणाऱ्या कस्टमरला तुम्ही देव वगैरे म्हणता, ठीक आहे ते सर, पण ते बदमाश असतात सर, रास्कल असतात ते. बदमाश, रास्कल,
तुम्ही आपल्या कस्टमर्सला या नावाने संबोधावं. दिस इज नॉट फेअर, दिस इज नॉट फेअर. पण हरकत नाही, तुमचाही काहीतरी मुद्दा असेल. जरा सविस्तररित्या ते रास्कल कसे आहेत सांगाल? सर ते मागं एक कस्टमर आला होता सर, तो देव नव्हता सर, चक्क दानव म्हणजे राक्षस होता सर तो. सर त्या पठ्ठ्यानं अर्जच केला नव्हता, पण तो मला विचारत होता की अर्ज त्याचा किती दिवसात प्रोसेस होणार म्हणून. मी त्याला म्हटलं तुम्ही अर्ज तर करा. तर त्याच्यावर तो म्हणाला की तो मी दिला असं समजा की, फक्त मला सांगा तुम्ही किती दिवसात अर्ज प्रोसेस करणार आणि परमिशन देणार म्हणून. मी म्हणालो अर्ज न बघता पुढचं सांगणं कठीण असतंय, तुम्ही अर्ज तर द्या. एवढं बोललो तर तो विंचू चावल्यासारखा खवळला की सर उठून उभं राहिलाय तो, आणि त्यानं माझ्या टेबलावरचा पेपर वेट उचलला आणि खाडकन सर ते माझ्या टेबलावर आपटला की. एवढं सुंदर काच माझ्या टेबलावरचं फुटलं की ते सर. काचेचे लहान मोठे तुकडे झाले, सगळीकडे उडून गेले ते सर. आता व्यंकटरमणाची कृपा म्हणून मला लागलं नाही सर, पण कल्पना करा सर, त्या राक्षसानं ते पेपर वेट माझ्या टेबलावर मारलं नसतं आणि माझ्या डोक्यावर मारलं असतं तर काय झालं असतं सर? असं म्हणत कृष्णमूर्तीनं आपल्या गुळगुळीत टाकलावरनं हात फिरवला. त्यावर किंचित भार्गवजी म्हणाले, मला प्रसंग आठवतोय तो. 6-1 महिन्यापूर्वी घडला होता ना तो प्रसंग. माझ्या आठवणीत तो प्रसंग ताजा आहे. पण कृष्णमूर्ती, अशा प्रसंगी मला तुम्हाला एक टिप द्यावीशी वाटते. अहो तुम्ही तुमच्या जवळचे पेपर वेट असे टेबलावर का मांडून ठेवता? मग ते पेपर वेट कुठे ठेवायचं असतं सर? अहो समोरचा कस्टमर बघायचा आणि तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी लढवायची, डोकं चालवायला हवं. त्या प्रसंगी तुम्ही जर तो पेपर वेट टेबलाच्या खणात लपवून ठेवला असता तर तुमच्या टेबलावरची सुंदर काच वाचली असती का नाही? विचार करून तुम्हीच सांगा. पण सर ते असं एकदम खवळणार हे आधीच कसं कळायचं हो? असं काय करताय? अनुभवी आहात तुम्ही. मी सांगतो तुम्हाला. हे बघा, आपल्याकडचे कस्टमर्स लहान मुलांसारखे असतात. घरात आपण लहान मुलांवर कितीही रागावली तरी ती प्रेम करतो का नाही? तसं प्रेम कस्टमरवर करा. भार्गवजींच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत एक जण म्हणाला, प्रेम आम्ही जरूर करू सर, पण कस्टमर लेडी असेल तर नक्की करू. गुड जोक, गुड जोक. प्रेम करा, खूप करा, पण जॉर्ज फर्नांडिस सारखं करू नका. कुठेतरी आपण आपली रेषा ओढली पाहिजे. लाईन इज टू बी ड्रॉन समवेअर. त्या पलीकडे जाता कामा नये. आणि मग भार्गवजींनी आपलं दळण पुन्हा सुरू केलं. आज जगात सगळीकडे उत्कृष्ट कस्टमर सर्व्हिस देण्याकरता स्पर्धा चालू झाली आहे. या स्पर्धेपासून आपण बाजूला उभं राहू शकत नाही. आपल्याला भाग घ्यावाच लागणार. सरकारी खात्यातून नित्य नवे फतवे काढले जात आहेत. अरे आजकाल बँका सुद्धा चांगली कस्टमर सर्व्हिस द्यायला लागले आहेत. तुम्हाला सांगतो, आपण आपलं काम एफिशियंटली पार पाडलं पाहिजे. त्यासाठी ऑफिसनं नेमून दिलेल्या वेळेपेक्षा 15 मिनिटं आधी आपण इथे हजर व्हायला हवं. आपल्या जुन्या फायली निकालात काढायला हव्यात. स्मार्ट कामाची अपेक्षा आहे. उशिरापर्यंत काम करायला बसण्याऐवजी लंच टाईम पटकन संपवा. आपल्या कामाचा फाडशा पाडा. मुख्य म्हणजे कस्टमर बरोबर आपलं वागणं बोलणं अत्यंत नम्र हवंय. एक वेळ त्यांना तुमचा निर्णय नाही दिला तरी चालेल, पण त्यांच्याशी गोड बोला. अत्यंत मृदू शब्दांची निवड करा. आणि एक लक्षात ठेवा की कस्टमर इज ऑलवेज राईट. ग्राहकाचं म्हणणं नेहमी 100% बरोबर असतं. अशी दृढ समजूत करून त्याच्याशी संवाद ठेवायला पाहिजे तुम्ही. भार्गवजी अस्खलित इंग्रजीत आपला मुद्दा पटवून देत होते. हो सर, मे आय डिस्टर्ब यू फॉर सेकंड? दळवी विचारता झाला आणि भार्गवजींच्या भाषणाला ब्रेक लागला. येस, व्हॉट इज इट? सर, आम्ही कस्टमरला अवश्य सहाय्य करू. त्यांना मदत करण्यासाठी वाटल्यास आकाश पाताळ एक करू, पण सर आपल्याकडचे शिपाई फार उद्धट वागतात हो, त्याचं काय? त्याबरोबर आपल्या जाडजूड भोवया वक्र करत भार्गवजींनी विचारलं, पिऊन उद्धट वागतात? कुणाशी उद्धट वागतात? आपल्या कस्टमर्सशी ते उद्धट वागतात? तसं असेल तर मला त्यांची नावं सांगा, मी ताबडतोब ॲक्शन घेतो. नाही, कस्टमरशी नाही उद्धट वागत सर, ते आमच्याशी उद्धट वागतात सर. मग त्यामुळे होतं काय सर, आमचं डोकं तापतं आणि मग एकदा कस्टमर आला तर आम्ही त्याच्यावर सुद्धा भडकू शकतो. नाही, तुमच्याशी उद्धटपणे वागतात म्हणजे कसं वागतात ते कळू दे. तुम्हाला सांगतो सर, मागच्या 15 आठवड्यातली गोष्ट आहे. माझ्या हातचा खालचा शिपाई 4 तास गायब होता. मी त्याला विचारलं तर म्हणतो कसा, जास्त बोललास तर तुमच्या कानाखाली आवाज काढेन. हाऊ इन्सल्टिंग सर. दळवीर रडलेल्या आवाजात म्हणाला, क्या 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 बोला तुम्हारा पिऊन, क्या बोला? सर वो बोला कानाखाली आवाज काढीन. कानाखाली आवाज? ये क्या होता है भाई? सर कानाखाली आवाज माने तुम्हारा थोबाड़ फोड़ूंगा. थोबाड़? वो क्या होता है भाई?
ओ थोबाड म्हणे थोबडा, वो मेरा थोबडा फोडेगा, कल वो मेरी ने जॉर्ज फर्नांडिस का फोड़ा ना वैसा फोडेगा. ऐसी ऐसी स्लैप स्लैप मीन्स काना खाली आवाज. हाँ सर, ये कान होता है ना उसके नीचे, हाँ बराबर यहाँ आवाज काढणे का. दळवीनं आपला कान आणि त्या खालची जागा वगैरे दाखवून भार्गवजींना कानाखाली आवाज काढणं म्हणजे नेमकं काय करणं ते दाखवून दिलं. ओ ऐसी, अच्छा अच्छा. क्या अच्छा सर? ऐसा बोला वो? बहुत बुरा है, बहुत बुरा है, उसे ऐसा नहीं बोलना चाहिए था. पर वो बोला ना सर. मी त्याबद्दल लेखी तक्रार पण केली, पण कुणी त्याच्या विरुद्ध ऍक्शनच घेतली नाही. मग अशा परिस्थितीत आम्ही कसली कानाची आपलं कपाळाची कस्टमर सर्व्हिस देणार सर? देखो काय आहे, शिपाई वगैरे ना दुर्दैवी लोक असतात. म्हणजे असं बघा ना की त्यांना जर तुमच्या माझ्यासारखं शिक्षण मिळालं असतं तर तेही तुमच्या माझ्यासारखे अधिकारी बनून इथे बसले असते, नाही का. पण त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे ते शिपाई झाले. त्यांच्याशी भांडता कामा नये, त्यांचं मन दुखावलं जाणार नाही याची सतत काळजी घेतली पाहिजे. त्याला आपला धाकटा भाऊ समजून त्याच्याबरोबर वागलं पाहिजे. म्हणजे त्यांनी कानाखाली आवाज काढतो अशी धमकी दिली तरी सुद्धा? हा तरी सुद्धा, कारण आपण सुशिक्षित आहोत. शिपाई वर्ग अशिक्षित आहे, त्यांना वर ओढलं पाहिजे आपण. कुछ समजे आप? ठीक आहे आभार कुछ. सर तुम्ही कस्टमर सर्व्हिस सुधारले पाहिजे असं म्हणता, आमच्या वर्किंग कंडिशन्समध्ये सुधारणा पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला? सरदेसाईनं मुद्दा मांडला. तुम्हाला काय म्हणायचं आहे सविस्तर म्हणा. म्हणजे सर, आमच्या मजल्यावरचा वॉटर कूलर बंद पडून 6 महिने झालेत. फॅन बंद पाडलाय पण दुरुस्त करायला येत नाही कुणी. तुम्ही तक्रार लिहून पाठवली का? पाठवली सर, कितीतरी दिवस झालेत. मग त्यावर रिमाइंडर पाठवलं का? रिमाइंडर सुद्धा पाठवला सर. किती रिमाइंडर पाठवले? 1 रिमाइंडर पाठवलेला आहे सर. 6 महिन्यात फक्त 1 रिमाइंडर? अहो एव्हाना 12 रिमाइंडर पाठवले पाहिजे होते. एका रिमाइंडरना चालणार नाही, अजिबात चालणार नाही. एक काम करा, तुम्ही ताबडतोब जा. म्हणजे आपली मीटिंग संपल्यानंतरचं सांगतोय. मीटिंग संपल्यावर जा, तुमच्या टेबलावर जाऊन बसा आणि रिमाइंडर पाठवा. सर मी असं करू का? कार्बन टाकतो, 12 प्रती काढतो, वेगवेगळ्या तारखा टाकतो, एकदम 12 रिमाइंडर देतो पाठवून. उत्साहित होत सरदेसाई म्हणाले, नाही नाही तसं नाही, तसं नाही, ते खोटेपणा होईल तो. एका रिमाइंडरनं खरं म्हणजे काम व्हायला पाहिजे. त्यापेक्षा असं करा, तुम्ही स्वतः कंपनीच्या ऑफिसरशी टेलिफोननं संपर्क का नाही साधत तुम्ही? सर टेलिफोनवरनं आठवलं सर, आपल्याकडची ऑपरेटर आहे ना एकदम युजलेस आहे सर. 15-15 मिनिटं टेलिफोन कानाशी पकडून ठेवावा लागतो. कधीतरी ती जागी होते आणि टेलिफोन बोर्ड नादुरुस्त असल्याचं जांभई देत सांगते सर ती. सरदेसाईंनी नवीन मुद्दा मांडला. अरे पण तुम्ही 15-15 मिनिटं फोन कानाला लावून बसता, म्हणजे तुमची कमाल आहे की. असं केलं तर कामं होणार कशी? मग काम होत नाही म्हणून कस्टमर उगाच शंका नाही करत आहेत ना. पण सर तुम्ही या ऑपरेटरला सांगायला पाहिजे, आमच्या वेळेला काही किंमत आहे. बघा आपल्याला त्यांनाही सांभाळून घ्यायचं आहे. त्यांच्या डिफिकल्टी लक्षात घ्या. ऑपरेटरला किती कामं असतात, कल्पना नाही आहे तुम्हाला. त्यांना संसार करायचा असतो आणि नोकरीही करायची असते. तारेवरची कसरत आहे बरं त्यांची. घरी सासू छळते, मुलं दमवतात, नवरा रागावतो आणि त्याची संसारात काडी एवढी मदत नाही परत. मग ऑफिसमध्ये त्यांनी थोडा आराम केला तर काय बिघडलं म्हणतो मी. थोडक्यात तुम्ही त्यांचीही बाजू समजून घ्या. आणि एवढ्या तो टेलिफोन वाजला. भार्गवजींनी कपाळावर आठ्या घालत टेलिफोन उचलला, कानाला लावला. येस आय एम बिझी इन द मीटिंग असं ते म्हणाले, पण त्याने रिसिव्हर नेहमीप्रमाणे आदळला नाही. ते ऐकतच राहिले. 5-1 मिनिटं ऐकून झाल्यावर त्याने टेलिफोन खाली ठेवला. 1 मिनिट डोळे गच्च मिटून घेतले. त्यानंतर आमच्याकडे बघत म्हणाले, तर आजची मीटिंग मी इथे संपवतोय. मला आशा आहे या मीटिंगमुळे सर्वांशी प्रेमानं कसं वागावं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्या ऑफिसमधल्या इतर वर्गातल्या कर्मचारी बंधू भगिनींचा सोडा, पण आपले कस्टमर्स आपले अन्नदाते, त्या कस्टमर्सशी अन्नदात्याशी आपलं वागणं सौजन्याचंच हवं. आणि नेमक्या त्या क्षणी केबिनच्या दारावर बाहेरनं कोणीतरी धडका मारायला लागला. लाथ मारून कोणीतरी दार उघडलं आणि एक कस्टमर आत आला आणि भार्गवजींकडे बघत नाक फेंदारत म्हणाला, तुम्ही इथले मुख्य आहात का? माझा एक अर्ज जो मी 6 महिन्यांपूर्वी पाठवला होता त्याचं काय झालं हे विचारायला मी 100 वेळा इथे येऊन गेलोय. 100 वेळा. आजची ही 101वी फेरी आहे. अरे तुमची कंपनी इतकी अकार्यक्षम आणि बोगस असेल असं वाटत नव्हतं मला. आमच्याकडे येणारा सर्वसाधारण कस्टमर ज्या सुरात आम्हाला सुनावतो ना, त्याच सुरात त्याच आवेशात तो हे सांगत होता.
आम्हाला सवय ना असेल कदाचित, पण त्याच्या बोलण्याचं काही वाटलंच नाही. पण तो बोलत असताना एक आश्चर्य मात्र घडलं. भार्गवजी एकदम पुढे गेले. त्यांनी आपल्या हाताने त्याचं तोंड गच्च आवळलं, पण कस्टमर आवाज चढून बोलतच राहिला. तो आटोक्यात येत नाहीये असं बघताच भार्गवजींनी त्याच्या पोटात 2 गुद्दे चढवले. त्याबरोबर मात्र तो गुरासारखा ओरडला. भार्गवजींनी मग त्याला दोन्ही हातांनी खेचला, खिडकीपाशी नेला आणि पुढच्या क्षणी त्यांनी त्याला वर उचलला आणि खिडकीच्या बाहेर फेकून दिला. आता भार्गवजींची केबिन तळमजल्यावर असल्यामुळे खिडकी आणि जमीन याच्यात 6 फुटाचं अंतर होतं फक्त. त्यांचं केबिन 3ऱ्या नाही तर 4थ्या मजल्यावर असतं तर. पण आम्हाला हा सगळा प्रकार अनपेक्षित होता. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच केबिनचं दार उघडून आत आलेला कस्टमर खिडकीच्या बाहेर फेकला गेला होता, आणि तो सुद्धा भार्गवजींच्या हातून. भार्गवजींकडे बघण्याचं आम्हापैकी कोणाला धाडस झालं नाही. मान खाली घालून एकमेकांची नजर चुकवत चोरासारखे आम्ही केबिनच्या बाहेर पडलो. पण आम्हाला प्रश्न एकच पडला होता की सगळ्यांना सांभाळून घ्या, सहानुभूतीनं आणि क्षमाशील दृष्टीनं प्रत्येकाकडे बघा, मृदू भाषेत त्यांच्याशी बोला. असं आम्हाला सांगणारे भार्गवजी असे अचानक हिंस्त्र का बनले? याचा उलगडा 2 दिवसानंतर झाला. आमच्या ऑपरेटरनं गौप्यस्फोट केला. कोणाला सांगू नका, आणि सांगितलं तर माझं नाव सांगू नका अशी विनवणी केली. आणि मग तिने आम्हाला सांगितलं की दूर खेडेगावी आमच्या कंपनीच्या नव्यानंच सुरू केलेल्या ब्रँच ऑफिसमध्ये भार्गवजींची बदली करण्यात आलेलं वृत्त तो दुर्दैवी कस्टमर केबिनमध्ये यायच्या आधी फोनवरनं त्यांना कळवण्यात आलं होतं म्हणे. श्रोते हो, कापडी सरांची कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. भार्गवजी कसे वाटले हेही कमेंट करून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.